श्री स्वामी समर्थ. गेल्या भागामध्ये आपण प्रत्येक चक्राचा आपल्यावर होणारा परिणाम कसा असतो तो कसा बघायचा हे बघत होतो. यामध्ये आपण मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर चक्राशी निगडीत माहिती पाहिली. ही माहिती आपल्याला आपल्या आजूबाजूला अशा लक्षणांची व्यक्ती कोणी आहेत का हे बघायला मदत करेल आणि आपल्यामध्ये होणारे जे प्रमुख बदल आहेत हे प्रमुख बदल तपासण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल. अनेक जणांची ही शंका होती की चक्र जागृतीचा आपल्याला काय परिणाम होतो, सामान्य जीवनामध्ये याचा लाभ आपल्याला कसा होईल किंवा ही का करावी. तर ही का करावी या गोष्टीचा किंवा या दृष्टीनं आपण ही सगळी चर्चा करत आहोत. यामध्ये आपण आज अनाहत चक्राची माहिती पाहू. अनाहत चक्र जागृतीनंतर मुळात प्रेमभाव जागृत होतो. त्यानंतर करुणा आणि सहानुभूती, ममत्व वाढीस लागतं. हे प्रमुख लक्षण ह्या अनाहत चक्राचं आहे. हृदयापर्यंत ती स्पंदनं, आनंदाची स्पंदनं, त्या ममत्वाची, त्या प्रेमाची स्पंदनं त्या हृदयापर्यंत पोचतात आणि हृदय आपल्या शरीरामध्ये रक्त जे प्रवाहित करतं शुद्ध करून त्यामार्फत सगळ्या शरीरामध्ये ती कंपन आणि ऊर्जा पोचवत असावी. अनाहत चक्राच्या जागृतीनंतर निर्माण होणारा प्रेमभाव, करुणा आपण बघतो आपल्या आजूबाजूला अशी मंडळी आहेत. संत महात्म्यांचं जर आपण लक्षणं जर बघितली तर ही संत महात्म्यांच्या लक्षणांमध्ये त्यांच्याकडे प्रमुख हा प्रेमभाव, करुणा, सहानुभूती, दया आणि ममत्व हे प्रमुख लक्षणं ज्या मंडळींमध्ये असतात अशा मंडळींनाच आपण संत किंवा चांगली वृत्ती असलेला माणूस म्हणून संबोधतो. हे का संबोधतो तर आपल्या शरीरामध्ये झालेलं ह्या ऊर्जेचं वहन हे आपल्याला समोरच्या व्यक्तीकडे बघण्यासाठी चांगली वृत्ती निर्माण करून देणारं असतं. हे जेव्हा बॅलन्स असतं, स्थिर असतं किंवा हे चक्र जेव्हा बॅलन्स होतं आपलं त्यावेळेस आपल्याला सुखदायक अनुभूती होते. एखाद्या गोष्टीमध्ये जेव्हा आपण रिलॅक्स होतो किंवा सगळ्या गोष्टीचा आनंद आपण जेव्हा घेतला आणि आपण सुखदायक अनुभूती जेव्हा आपल्याला येते, ही अनुभूती येणं म्हणजे अनाहत चक्र जागृत होणं आहे. मग ही सुखदायक अनुभूती कुठल्याही कारणानं होऊ, चांगलं लिखाण केल्यानं होऊ शकेल, चांगला स्वयंपाक केल्यानं होऊ शकेल, एखादा अवघड प्रश्न सोडवल्यानं होऊ शकेल. कुणालाही कुठल्याही स्वरूपामध्ये हा आनंद मिळू शकतो आणि हा आनंद मिळणं म्हणजेच अनाहत चक्र जागृत असल्याचं लक्षण आहे. अनाहत चक्र जेव्हा जागृत होतं, अगदी समजा आपल्यामध्ये ही अनुभूती नाही आहे परंतु अनाहत चक्र जेव्हा जागृत होतो त्यावेळेस आपण सहानुभूती आपल्यामध्ये निर्माण होते. आपण वॉर्म हार्टेड होतो. त्याचबरोबर आपल्यामधला जो प्रेमभाव आहे हा प्रेमभाव जागृत होतो. कुठल्याही गोष्टीकडे, प्रसंगाकडे आपण सद्भावनेनं बघायला शिकतो. विशुद्धी चक्र हे सुसंवाद वाढवणारं असतं. विशुद्धी चक्राचा अर्थ आपण शुद्ध म्हणजे शुद्धतेकडून विशुद्धीकडे, प्युरिटीकडे जाणारं जे लक्षण आहे हे लक्षण आपल्यामध्ये येतं. संवाद आणि सुसंवाद या दोन गोष्टींमधला जो भेद आहे तर हा संवाद जेव्हा असतो, ही पहिली पायरी झाली आणि सुसंवाद म्हणजे विशुद्धी, त्याच्या शुद्धतेकडे आपण जातो. आणि अभिव्यक्ती, एक्सप्रेशन, मोड ऑफ एक्सप्रेशन आपल्याला कळायला लागतात. कुठल्या पद्धतीनं कुठं कसं व्यक्त व्हावं आणि ती आपली अभिव्यक्ती दर्शवावी हे समजण्याचं जे ज्ञान आहे हे ज्ञान तुम्हाला विशुद्धी चक्र जागृतीनं होतं. विशुद्धी चक्र जेव्हा आपण बघितलं त्यावेळेस याचा संलग्न आधार आपण ज्ञान बघितला आहे. म्हणजे हे ज्ञान देण्याचं, एखाद्या गोष्टीचा भेद समजून घेण्याचं जी क्षमता आपल्यामध्ये वाढीस लागते ती या विशुद्धी चक्राच्या जागृतीनंतर येते. आपण पहिल्या 3 चक्रांमध्ये जे आपण बघितलं, आपल्या शरीराशी निगडीत ज्या काही हालचाली आहेत किंवा अंतर्गत शरीर, स्थूल शरीराशी निगडीत जे बदल आहेत ह्या बदलांविषयी आपण बघितलं आणि आता हळूहळू आपण या सूक्ष्मतेकडे चाललेलो आहोत, ज्ञानापर्यंत आपण आलेलो आहोत.
सुसंवाद वाढवण्याचं कार्य आणि मुळात आपल्या मनावर आणि आत्म्यावर संयम ठेवण्याचं जे प्रमुख कार्य आहे हे विशुद्धी चक्रामुळे होत असतं. विशुद्धी चक्राचा जो मूळ ध्वनी आहे हा हम ध्वनी आहे. स्वतःला व्यक्त करण्याचा आत्मविश्वास निर्माण करण्याची जी आंतरिक क्षमता आहे ही क्षमता तुम्हाला विशुद्ध चक्राच्या जागृतीनंतर होते. डोळ्यासमोर उदाहरण आणा की जी मोठे कर्तबगार जे काही स्त्री पुरुष असतात, हा जो सुसंवाद नसेल तर ती व्यक्ती त्या स्थानापर्यंत जात नाही किंवा गेली तर टिकत नाही. त्यामुळे हा सुसंवाद आणि अभिव्यक्ती व्यक्त होण्याची भावना हे निर्माण करण्याचं जे प्रमुख कार्य आहे हे विशुद्धी चक्राच्या जागृतीनंतर होतं. मग आपल्या आजूबाजूला जर आपण अशी मंडळी बघितली, आपल्या घरामधली आपली जुनी थोरली मंडळी अशी असतील की ज्यांचा स्वतःवर असलेला आत्मविश्वास, आत्म्याचं असलेली प्रबलता ही त्यांच्या कुटुंबाला योग्य दिशेनं आणि एका योग्य स्थानावर घेऊन जाणारी असते, अशी मंडळी देखील विशुद्धी चक्र हे त्यांचं उपजतच जागृत असतं असं आपण म्हणूयात. याची जी लक्षणं आहेत या लक्षणांमध्ये सत्यवचन हे प्रमुख लक्षण आहे. अशा व्यक्ती स्वतःशी खरं बोलतात, सत्य बोलतात, लोकांशीही सत्य बोलतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही सत्य वास्तव आहे हे पचवण्याची क्षमता ह्या विशुद्धी चक्र जागृत झाल्यानंतर आपल्यामध्ये निर्माण होत असते. आता हे सत्य पचवणं, हे सत्य जागृत करणं किंवा सत्याचा पाठपुरावा करणं हे कार्य आपल्या आजूबाजूला अनेक मंडळी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या वेगवेगळ्या व्यावसायिकतेमधून, प्रोफेशनमधून ते करत असतात. त्यांच्याकडे आपण त्यांचं विशुद्धी चक्र जागृत आहे या दृष्टिकोनातूनच बघितलं पाहिजे. म्हणजे समाजामध्ये वावरताना आपल्याला अशा वृत्तीची, अशा आचरणाची, शिक्षण, गोत्र, पंथ, जात काहीही असेना, वय काहीही असेना, परंतु त्या व्यक्तीमध्ये हा सुसंवाद साधण्याची क्षमता आहे का, हा आत्मविश्वास आहे का, ही अभिव्यक्ती त्यामध्ये आहे का, किंवा आपला विचार मांडण्याची एक शुद्ध क्षमता, सत्य मांडण्याची शुद्ध क्षमता त्या व्यक्तीमध्ये आहे का, हे बघण्याचं जे दृष्टिकोन आहे, हे ज्ञान आहे, हे ज्ञान देण्याचं कार्य जे आहे ते विशुद्धी चक्रामुळे होतं. प्रमुखतः जे रिसर्चर्स आहेत, संशोधक आहेत, या संशोधकांमध्ये अशा पद्धतीची जागृती असते. वैचारिक बैठक या व्यक्तींची चांगली असते आणि एकंदरीतच सर्वांगीण विचार करण्याची क्षमता ह्या व्यक्तींकडे असते. एकंदर आपण ज्याला विवेक म्हणूयात, सारासार विचार करण्याची जी क्षमता असते, सर्वांगीण विचार करण्याची जी क्षमता असते, ही क्षमता वाढीस नेण्याचं कार्य किंवा जागृत करण्याचं कार्य हे या विशुद्ध चक्राच्या जागृतीनंतर होतं. आज्ञाचक्र. आज्ञाचक्र हे त्रिनेत्र चक्र म्हणूनही संबोधलं जातं. हे तुम्हाला इनर व्हिजन डेव्हलप करणारं असतं. म्हणजे तुमची अंतर्दृष्टी जागृत करण्याचं जे प्रमुख कार्य आहे ते ह्या आज्ञाचक्रामुळे होतं. आणि आध्यात्मिक वास्तवाची जी अनुभूती आहे, अध्यात्माची जी अनुभूती आहे, ही अनुभूती देण्याचं जे कार्य आहे किंवा आपल्याला साधनेमध्ये जी आध्यात्मिक अनुभूती येते, या अनुभूतीची जाणीव जी आपल्या शरीर, मन, चित्तवृत्तीला होते ती ह्या आज्ञाचक्राच्या जागृतीमुळे होत असते. आता आपण मूलाधार चक्रापासून जसे जसे पुढे येत चाललेलो आहोत तसं आता आज्ञाचक्रामध्ये हे आपल्या स्थूल शरीराचं म्हणजे दैनंदिन जीवनाशी निगडीत, स्वभावाशी निगडीत आता एकही लक्षण यामध्ये दिसणार नाही. मग तुमच्या आजूबाजूला ज्या मंडळींची अंतर्दृष्टी जागृत झालेली आहे आणि ज्या मंडळींची आध्यात्मिक वास्तविक जाणीव जागृत झालेली आहे, अशा मंडळींना आपण म्हणूयात की त्यांचं संत महात्मे, आपल्या आजूबाजूला जर आपले काही गुरु असतील, सत्पुरुष असतील तर त्यांचं हे आज्ञाचक्र जागृत आहे. किंवा अशा साधकांचं आज्ञाचक्र जागृत असतं. त्यांच्या शारीरिक हालचालीमध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी जाणवतात. स्वतःच्या आतमध्ये डोकवून बघण्याची जी वृत्ती आहे ही वृत्ती आज्ञाचक्राच्या जागृतीनंतर होते. पुन्हा एक यामध्ये बुद्धिभेद येईल. मूलाधार चक्राच्या वेळेस आपण आतमध्ये डोकून पाहण्यासाठी आपण आत्मपरीक्षण करा असं आपण म्हणत होतो
आणि आता या ठिकाणी स्वतःच्या आतमध्ये डोकून पाहण्याची जी वृत्ती आहे, ही वृत्ती आपली वारंवार जेव्हा येते, स्वतःमधले गुण आणि दोष याचा विचार, याचं स्खलन जेव्हा आपण वारंवार करतो, आपल्या कर्माचं, आपल्या बुद्धीचं आणि आपल्या प्रारब्धाचा जेव्हा आपण वारंवार विचार करत असतो, त्यावेळेस आपलं आज्ञाचक्र जागृत आहे असं आपण म्हणूयात. हे जेव्हा जागृत होतं किंवा बॅलन्स होतं, त्यावेळेस आपल्याला आपली इंट्युशनल पॉवर वाढते. बरेच आपल्या आजूबाजूला अशी मंडळी असतात किंवा आपण सहजपणे असं बोलून जातो की माझं इंट्युशन होतं, मला इंट्युशन आलं होतं की असं असं घडेल म्हणून. म्हणजे आपल्या शरीरामध्ये ह्या ऊर्जेचं वहन कुठेतरी होत असतं, पण ते सातत्यपूर्ण नसतं. मग हे सातत्यपूर्ण हे इंट्युशन जर तुम्हाला आवश्यक असेल, तर मग तुम्हाला या श्वसनाचा अभ्यास आणि चक्राचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि हा जो बॅलन्स आहे, हा बॅलन्स ठेवण्याचं जे काम आहे, हा बॅलन्स तुम्हाला आज्ञाचक्र जागृत करून देतं. आज्ञाचक्राचा जेव्हा आपण विचार केला किंवा या दृष्टीने जेव्हा आपण आज्ञाचक्राच्या विषयी जेव्हा आपण काही माहिती बघत होतो, त्यावेळेस आपण त्याचा अतीव ताकद, अधिकार आणि अधिपत्य असा त्याचा उल्लेख केलेला होता. ज्यावेळेस आपण स्वतःच्या आतमध्ये डोकून पाहतो आणि स्वतःच्या स्वची ओळख आपल्याला होते, त्यावेळेस आपल्याला आपली स्वतःची ताकद वाढलेली असते. उत्तम साधक होण्याकडे आपला कल असतो. आपण याचं जे तत्व आहे, त्यावेळेस आपण हे मानसतत्व किंवा महातत्व याचा उल्लेख किंवा याविषयी आपण बऱ्याच विषय बोललो. आपण हे महातत्व किंवा हे मानसतत्व म्हणजे आपल्यामध्ये असलेलं इंट्युशनल लेव्हल स्ट्रॉंग करणं आणि आपली जी इन्साइटमेंट आहे, अंतर्दृष्टी आहे, ही अंतर्दृष्टी जागृत करणं. आत्मपरीक्षण वेगळं आणि अंतर्दृष्टी वेगळी. ही अंतर्दृष्टी जागृत होण्याचं लक्षण म्हणजे आज्ञाचक्र आहे. याची सामान्यपणे लक्षणं जर आपण बघितली तर आपला समज जो आहे, इनर परसेप्शन आहे, अंतर्गत जो आपला एक समज असतो, एखाद्या गोष्टीविषयीचा आपला समज, परसेप्शन, हा डेव्हलप होण्यासाठी, हा बदलण्यासाठी किंवा हा जागृत होण्यासाठी ह्या आज्ञाचक्राची तुम्हाला मदत होऊ शकते. त्याचबरोबर हे आज्ञाचक्र तुम्हाला अतिउच्च ज्ञान म्हणजे एखाद्या गोष्टीचं उच्चतम ज्ञान प्राप्त करून देण्याचं जी क्षमता आहे, ती तुमच्यामध्ये जेव्हा जागृत होते किंवा कोणामध्ये जर ती जागृत झाल्याची तुम्हाला जर असं समाजामध्ये दिसलं, तर त्या व्यक्तीचं आज्ञाचक्र जागृत आहे असं आपण समजावं. आणि अशा व्यक्ती ह्या आध्यात्मिक दृष्टीनं प्रचंड शक्तिशाली असतात आणि त्यांचं जीवन हे आध्यात्मिक जीवन, शक्तिशाली आध्यात्मिक जीवन जगण्याकडे अशा व्यक्तींचा मग कल होत जातो. म्हणजे वैराग्य नाही. वैराग्य काय असायला पाहिजे, आत्मपरीक्षण काय असायला पाहिजे, विवेक कसा असायला पाहिजे, हे आपण हे सगळं झाल्यानंतर एक एक टप्प्यानं घेणार आहोत. कारण यामध्ये मनामध्ये एक असा विचार येऊन जाईल की माझं जर ह्या उच्चतम शक्तिशाली आध्यात्मिक जीवनाकडे जर माझा कल वाढला, तर मला वैराग्य प्राप्त होईल. आणि वैराग्य प्राप्त जर झालं, तर माझा जो ह्या लौकिक जीवनाशी जो माझा संपर्क संबंध आहे, हा संबंध माझा कमी होईल आणि माझ्यावर असलेल्या सांसारिक जबाबदाऱ्या मी पार कशा पाडणार किंवा त्या पार पाडण्यामध्ये मी लौकिक अर्थानं असमर्थ होईल. हा एक द्विधा मनस्थिती किंवा बुद्धिभेद तुमच्या मनामध्ये येऊ शकतो, ही शंका तुमच्या मनामध्ये येऊ शकते. असा याचा अर्थ बिलकुल नाही आहे किंवा या अर्थानं याकडे बघणं म्हणजे चूक ठरेल. तुमच्याकडे एक तुमच्या आत्म्याला आलेला सशक्तपणा, एक आलेली आत्मिक ताकद, हा याचा सगळ्यात प्रमुख अर्थ आहे. सहस्त्रचक्र. सहस्त्रचक्राचा जेव्हा आपण आता विचार करणार आहोत, याचा अगदी सरळ आणि साधा अर्थ आहे म्हणजे देहभान विसरणं. हे देहभान विसरणं म्हणजे कम्युनिकेशन विथ प्युअर कॉन्शियसनेस. आपल्या ह्या चेतन अवस्थेचं रूपांतर या शुद्ध चेतन अवस्थेमध्ये जेव्हा होतं, तेव्हा आपण आपल्या शरीराचा देह आणि भान ह्या लौकिक आहे. देह जसा आहे, भाव आणि भावना, हे देह भान विसरून जेव्हा आपण पुढे येतो, त्यावेळेस आपलं सहस्त्रदल जागृत झालेलं आहे असं आपण म्हणूयात.
या चक्राच्या जागृतीनं आंतरिक जाणीव, ज्ञान आणि वैश्विकतेची जाणीव होत असते. आपण त्यावेळेस जगाचा, समाजाचा, आपण या वैश्विकतेचा विचार करायला लागतो. परंतु अशा विदेही अवस्थेमध्ये, ह्या देह आणि विदेही अवस्थेकडे जेव्हा आपण हळूहळू टप्प्याटप्प्याने येतो, त्यावेळेस आपल्या आजूबाजूला अशा व्यक्ती कुठेही आपल्याला दिसत नाहीत की ज्या देहभान विसरून गेलेल्या आहेत. कारण त्यांचं रूपांतर, त्यांच्या देहाचं, त्यांच्या विचारांचं, आत्म्याचं रूपांतर ह्या विश्वशक्तीबरोबर, त्या परमात्म्याबरोबर त्यांचा झालेला संयोग आणि सुसंवाद असतो. ह्या विश्वशक्तीबरोबर, ह्या ऊर्जेबरोबर जेव्हा सुसंवाद घडतो, हा सुसंवाद तुम्हाला विदेही करतो. आपल्या आजूबाजूला अशा व्यक्ती दिसत नाही असं मी म्हटलं, याचं कारण असं आहे की जेव्हा हा विदेही अवस्थेमध्ये आपण येतो, त्यावेळेस आपण मनुष्य राहत नाही, आपण संत, सत्पुरुष या अवस्थेला जातो. सामान्यपणे आपल्या आजूबाजूला जेव्हा काही सत्पुरुषांची चरित्र आपण वाचतो, ह्या चरित्रांमध्ये त्या विदेही अवस्थेचा उल्लेख अनेक ठिकाणी आहे की ज्या वेळेस आपल्या आजूबाजूला काय वातावरण आहे, आपण घाणीत बसलो आहोत का, आपल्याला कोणी दगडं मारत आहे का, आपल्याला कोणी शिव्या देत आहे का, या कुठल्याही गोष्टीचा परिणाम आपल्यावरती होत नाही. आपल्या शरीरावर, मनावर आणि आत्म्यापर्यंत तर नाहीच नाही. मग अशा अवस्थेमध्ये जेव्हा आपण जातो, याला आपण विदेही अवस्था म्हणतो. ब्रह्म आणि ब्रह्मांडाची जी ऊर्जा आहे, ह्या ब्रह्म आणि ब्रह्मांडाच्या ऊर्जेशी त्यावेळेस आपला सुसंवाद सुरू असतो. आणि हा सुसंवाद हा सर्व देहभान विसरून टाकणारा असतो. आता याची लक्षणंच आपण पाहत आहोत. शांतपणे डोळे मिटून जेव्हा आपण ह्या गोष्टीचा विचार करू की विदेही अवस्थेचा जेव्हा आपण विचार करू, ही विदेही अवस्था तुम्हाला याचं रूपांतर हा अतिशय वेगळ्या पद्धतीनं करून देणारी ठरेल. यामध्ये ऐक्यभाव निर्माण होण्याची जी एक क्षमता आहे, मग असे खूप सत्पुरुष आपल्या आजूबाजूला आहेत. यामध्ये गाडगे महाराजांचं आपण उदाहरण घेऊ शकतो, गजानन महाराजांचं उदाहरण घेऊ शकतो, स्वामींचं उदाहरण घेऊ शकतो, त्यामध्ये आपण साईबाबांचं उदाहरण घेऊ शकतो. म्हणजे अगदी अलीकडच्या या सत्पुरुषांची उदाहरणं जरी आपण डोळ्यासमोर घेतली तरीसुद्धा त्यांच्यामध्ये या ब्रह्मांड आणि ब्रह्मांडाच्या ऊर्जेशी झालेला सुसंवाद आपल्याला पाहायला मिळतो. विदेही अवस्था आपल्याला पाहायला मिळते, ऐक्यभाव आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे विचार करा, आपल्याला ह्या पातळीपर्यंत जेव्हा जायचं आहे, सहस्त्रजल जागृतीनंतर आपल्यामध्ये होणारे हे बदल हे अतिशय विलक्षण असतात. आणि ह्या विलक्षण बदलांचा आपल्यावरती होणारा जो परिणाम आहे, हा परिणाम आपल्याला या परमात्म्याशी सुसंवाद साधण्यासाठी हा प्रवृत्त करत असतो.